अमित शहांसोबत एक महत्त्वाची बैठक होणार आहे। देवेंद्र फडणवीस तर गेलेच आहेत दिल्लीला, मात्र आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना देखील दिल्लीमध्ये बोलावून घेण्यात आलंय अशी सूत्रांची माहिती आहे। प्रधानांचा राजीनामा आहे। आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे यांच्याकडनं। शिवाजी, राज्यात सूरज मसूरकर आमचे प्रतिनिधी जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिक माहिती घेऊया। सूरज, एकनाथ शिंदे देखील दिल्लीला रवाना होणार आहेत का? कारण मुख्यमंत्री फडणवीस तर दिल्लीला गेलेच आहेत। निश्चितपणे ज्या प्रकारे राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्यानंतर कुठेतरी मुख्यमंत्री जे आहेत त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बोलावणं पाठवलं आणि त्यानंतर मुख्यमंत्री जे आहेत ते तातडीने दिल्लीला रवाना झाले आणि आता अशी माहिती समोर येते आहे की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील दिल्लीला बोलवलेलं आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या ठाण्यामध्ये आहेत आणि आज ते दिल्लीला जाणार आहेत। अमित शहा आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात आज रात्री बैठक होणार असल्याची माहिती जी आहे ती सूत्रांनी दिली आहे। आपण जर का पाहिलं तर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी आंदोलन झाली होती आणि राजकीय घडामोडींना वेग आलेला होता आणि त्यानंतर आज धर्मेंद्र प्रधान यांनी ट्विट करत माहिती दिली की मी माझ्या पदाचा राजीनामा देतोय आणि त्यानंतर या सर्व राजकीय घडामोडींना वेग आलेला आपल्याला पाहायला मिळतोय। आता हे पाहणं महत्त्वाचं आहे की नेमकं केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे, मात्र मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत का बोलवलं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्लीत का बोलवलं? तर का गिरीश, आपण पाहायला गेलो तर जे काही केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार आहे आणि त्यानंतर कुठेतरी राज्यामध्ये देखील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, त्यामुळे कुठेतरी आता हे पाहणं महत्त्वाचं आहे की पुढे भविष्यामध्ये काय नेमकी राजकीय घडामोड घडते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। गिरीश, अगदी बरं सूरज, अगदी दिल्लीपासून राज्यात देखील राजकीय हालचालींना वेग आलेला आहे। सूरज, तुम्ही सविस्तर माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। आपण बघतो की महायुतीतल्या देखील घडामोडी घडायला लागलेल्या आहेत, त्यांच्या देखील प्रतिक्रिया घेणं खूप महत्त्वाचं आहे। धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिल्यानंतर राज्यातल्या राजकीय हालचालींना वेग आलाय।